हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत खारी शेव कशी करायची. अगदी छान खमंग खुसखुशीत आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी शेव. त्याकरता आपण इथे घेतलेलं आहे बेसन, डाळीचं पीठ अर्धा किलो, तेल घेतलेलं आहे आपण इथे 5 टेबलस्पून, ओवा घेतलेला आहे 1 टेबलस्पून आणि मीठ चवीनुसार. ओवा तुम्ही इथे हव्यात तर थोड्याशा बारीक दळून घेतलात तरी चालेल. तर आपलं जे डाळीचं पीठ आहे ते आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे ते एकसारखं छान आपल्याला मिळेल. तर इथे आपण डाळीचं पीठ चाळून घेऊयात. त्याने ना गाठी राहत नाही आणि शेव छान एकसारखी आपली अशी मस्त सोऱ्यातून पडते. तर आपण इथे आता हे पीठ चाळून घेतलेलं आहे. यात टाकूया मीठ चवीनुसार. हे ओवा आपण घेतला आहे हातावर चोळून थोड्याशा ह्या यामध्ये टाकून घेऊयात. आणि तेल जे आपण घेतलेलं आहे हे आपण व्यवस्थित कडक तापवून घेणार आहोत. छान तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे. मोहन कडकडीत तापवलं तर शेव छान अशी खुसखुशीत होते आणि बरेच दिवस छान कुरकुरीत राहते. आता आपण हे सगळं एकत्र करून घेतलं आहे. आपलं तेल तापतंय तोपर्यंत. आणि आता यामध्ये टाकूयात तापलेलं तेल. छान कडकडीत तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे. हे थोडंसं चमच्याने एकत्र करून घेऊयात आणि हाताला सोसेल एवढं गार झालं की पीठ आपण सगळं एकत्र करणार आहोत. पूर्ण पिठाला आपल्या तेल व्यवस्थित लागलं पाहिजे इतकं छान याला चोळून घ्यायचं आहे. सगळं तेल आपण हाताने व्यवस्थित पिठाला चोळून एकत्र करून घेणार आहोत. आपण हे पीठ आणि तेल एकत्र करतोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपण हे तेल सगळं यामध्ये तुम्ही बघू शकतात. पिठाचा कलरही बदललेला आहे. छान तेल सगळं एकसारखं याला लागलेलं आहे. आता आपण यामध्ये जशी गरज असेल तसं पाणी टाकून याला छान भिजवून घेणार आहोत. पाणी देखील आपण इथे गरम करून घेतलेलं आहे. शेव अशी छान कुरकुरीत होण्यासाठी इथे गरम पाणी वापरलेलं आहे. शेव जर तुम्हाला छान कुरकुरीत हवी आहे ना तर मग गरम पाण्याचा तिथे वापर करा. गार पाण्यात शक्यतो भिजवू नका. तर इथे जसं आपल्याला गरज आहे तसं थोडं पाणी टाकत आपण याला भिजवून घेणार आहोत. खूप घट्ट पीठ भिजवायचं नाहीये. थोडं सैल झालं तर चालेल, पण घट्ट करू नका. पीठ जर खूप घट्ट झालं तर एकतर शेव सोऱ्यातून खाली पडणारच नाही आणि पडली तरी ती शेव कडक होते, अशी कुरकुरीत किंवा खुसखुशीत होत नाही. त्यामुळे पीठ असं खूप घट्ट भिजवू नका. त्याला छान आपल्याला आता ह्या पद्धतीने आपण ह्याला हातानेच असं दाबून व्यवस्थित जर आतमध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घेणार आहोत, जेणेकरून पीठ छान एकसारखं होईल. याचा छान व्यवस्थित आता गोळा बनवून घेऊयात आणि सोऱ्यात भरताना थोडंसं आपण याला हात लावणार आहोत तेलाचा किंवा पाण्याचा, म्हणजे ते छान एकसारखं याचा आपण गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग सोऱ्यामध्ये भरायचं आहे. ते आपण आता शेवेची जी चकती असते ती टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये या पद्धतीने आपल्याला असा छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता एकीकडे मी इथे गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे. तर छोटासा गोळा टाकून बघणार आहोत. तो टाकल्यानंतर असा छान बुडबुडे येऊन वर आला की तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे असं समजावं. हा इथे लालही झालेला नाही किंवा तेलात खाली राहिलेला पण नाही, म्हणजे तेल खूप कडकही नाही आपलं. लाल झाला तर तेल खूप कडक असतं, खाली राहिला तर तेल प्रॉपर तापलेलं नसतं. आता यामध्ये शेव आपण छान सोडून घ्यायची आहे एकसारखी आणि याचे जे बुडबुडे असतात ते कमी होत आले की आपण शेव उलटवून घेणार आहोत. तर आपण पाणी वापरलेलं आहे यामध्ये आणि शेव आपली भरपूर टाकली गेलेली असते, त्यामुळे तेलाचं जे टेम्परेचर असतं ते कमी होतं आणि त्यामुळे शेव मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून अजिबात गॅसची फ्लेम कमी करायची नाही. छान तेलाचं टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित हवं आहे. तर इथे याचे बुडबुडे कमी झाले होते म्हणून आपण हिला उलटवून घेतलेली आहे. रंग सुद्धा लगेचच लक्षात येतो तेव्हा आपण याला उलटवून घ्यायची आहे.
आणि उलटवल्यानंतर देखील आपण 1 मिनिटभर याला खालच्या बाजूने तळून घेणार आहोत। आणि आता काढून घेऊया। आपल्याला रंगाने सुद्धा शेव लगेचच लक्षात येते झालेली आहे की नाही। आता हिला आपण व्यवस्थित नितरवून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर याच पद्धतीने आपण दुसराही शेवेचा घाणा काढूयात। लक्षात ठेवा, काढून झाल्यानंतर हिला लगेचच गरम गरम डब्यात भरायची नाही। शेव जर गरम गरम डब्यात भरली तर ती लगेच मऊ पडते, शेवटपर्यंत छान कुरकुरीत राहत नाही। आणि इथे आता शेव आपण परत दुसरी टाकून घेतली आहे। पुढचा घाणा टाकताना तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित चेक करा परत, आणि मगच शेव सोडा। तेल जर तापलेलं नसेल तर शेव तळाला जाऊन बसते आणि मऊ पडते। त्यामुळे तेल छान गरम असू द्या आणि मगच दुसरा घाणा टाका। तर ह्यालाही आपण उलटवून घेऊया। याच पद्धतीने मी सगळी शेव इथे काढून घेते। तोपर्यंत तुम्ही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा। तेल छान कडकडीत करून मोहन टाका। तेलाचं प्रमाण जास्त नका होऊ देऊ। छान व्यवस्थित, थोडं तेल कमी झालं तरी चालेल पण जास्त नका होऊ देऊ। आणि आता आपली इथे शेव तयार आहे। शेव गरम गरम डब्यात भरू नका। इथे तुम्ही बघू शकता आपली शेव छान मस्त तयार झालेली आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। ती छान खुसखुशीत आपली इथे शेव तयार आहे। अजिबात तेलकट नाही। तुम्ही इथे बघाल हाताला कुठेही तेल लागलेलं नाही। अगदी महिना दीड महिना छान ही अशीच कुरकुरीत राहते। तुम्ही देखील करून बघा या प्रमाणाने। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही ते आवाज ऐकू शकतात। मस्त कुरकुरीत झाली आहे। तुम्हीही नक्की करून बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत नमस्ते।